मित्रांनो, रसायनशास्त्राबद्दल ना मला नेहमीच एक कुतूहल वाटत आले. कारण रसायनशास्त्र ही विज्ञानाची अशी एक शाखा आहे जी माणसांनी विकसित केली आहे. या शाखेत आपण अतिशय सूक्ष्म पातळीवरती काय घडते हे समजून घेऊ शकतो. अणु पातळीवरील अभ्यासातून आपण आपल्या सभोवतालच्या गोष्टी कशा घडतात आणि भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज लावू शकतो आणि मानवासाठी उपयुक्त अशा विविध गोष्टी निर्माण करू शकतो. आता जर आपल्याला अणूबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर त्याच्या मोजमापासाठी एककाची गरज तर भासेलच ना. आपल्याला तर माहितीच आहे की अणू किती लहान असतात ते. तर या व्हिडिओमध्ये ना आपण अणूचे वस्तुमान कसे मोजायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. रसायनशास्त्रामध्ये संपूर्ण जगभर ॲटॉमिक मास युनिट ही एकक पद्धती अणूचे वस्तुमान मोजण्यासाठी वापरली जाते. आताच्या काळात अणूचे वस्तुमान प्रत्यक्ष मोजण्याच्या अधिक अचूक पद्धती विकसित झाल्या आहेत. सध्या अणुवस्तुमान मोजण्यासाठी ॲटॉमिक मास युनिट याच्याऐवजी एकीकृत वस्तुमान हे एकक स्वीकारले जाते. यालाच डाल्टन असे म्हणतात आणि ते छोटा यू या अक्षराने दर्शवले जाते. मग हे एकीकृत वस्तुमान एकक युनिफाईड मास युनिट आपल्या रोजच्या वापरल्या जाणाऱ्या ग्रॅम, किलोग्रॅम याच्या किती प्रमाणात असेल बरं? म्हणजेच काय तर एक एकीकृत वस्तुमान एकक म्हणजे किती ग्रॅम किंवा किती किलोग्रॅम? तर लक्षात घ्या, एक एकीकृत वस्तुमान एकक म्हणजेच एक डाल्टन बरोबर 1.665054 गुणिले 10⁻⁻² किलो. हे ऐकल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? अरे बापरे, 10⁻⁻27 इतकी लहान संख्या. याची व्यवस्थित कल्पना यावी म्हणून जर हे विस्तृतपणे लिहिले तर हे कसं होईल माहितीये का? 0.000 किती शून्य? असे 26 शून्य आणि मग 1665054. म्हणजे हे खूपच लहान झाले, अगदी कल्पनेच्या पलीकडे लहान. हे फक्त आपण गणिताच्या माध्यमातूनच समजू शकतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे हा आकडा 1.660540 हा असा अवघड लवकर लक्षात न ठेवता येण्यासारखा आकडा आला कसा? ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. पण तो आकडा इतका महत्वाचा आहे कारण त्यामुळेच अणुकेंद्रकातील जे घटक असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांचे वस्तुमान आपल्याला शोधणं सोपं होतं. अंदाजे एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन यांचं वस्तुमान हे 1 डाल्टन इतकं असतं. पण प्रत्यक्षात प्रोटॉनचं वस्तुमान हे 1.007 डाल्टन इतकं असतं आणि न्यूट्रॉनचं वस्तुमान त्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 1.008 डाल्टन इतकं असतं. पण इलेक्ट्रॉनचे वस्तुमान या दोघांपेक्षा खूपच लहान असतं. जवळजवळ ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या 1/2000 इतकं पट असतं. म्हणजे जेव्हा आपण एखादा अणू विचारात घेतो ना तेव्हा तो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांनी बनलेला असतो, बरोबर? पण जर अणूच्या वस्तुमानाचा विचार केला तर वस्तुमानाचा सगळ्यात मोठा भाग हा केंद्रकातील प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचाच असतो. म्हणजे काय तर अणूच्या केंद्रकात किती प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत हे जर आपल्याला माहिती असेल तर त्यावरून आपण त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक काढू शकतो. आता मग अणुक्रमांक म्हणजे काय? अणुक्रमांक म्हणजे त्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या. आणि लक्षात घ्या, कोणत्याही मूलद्रव्याची ओळख त्याच्या प्रोटॉनच्या संख्येवरतीच ठरते. उदाहरणार्थ, एखाद्या अणूच्या केंद्रकात एक प्रोटॉन आहे म्हणजे मग तो झाला हायड्रोजन. ठीक आहे. ज्याच्या केंद्रकात 20 प्रोटॉन आहेत तो असेल कॅल्शियम. जर एखाद्या अणूच्या केंद्रकात 36 प्रोटॉन्स असतील तर मग तो झाला क्रिप्टॉन. ठीक आहे. आता हायड्रोजन अणूचे वस्तुमान किती असेल बरं? विचार करा आणि सांगा. आता आपल्याला तर माहिती आहे हायड्रोजन अणूमध्ये एक प्रोटॉन असतो. पण त्याचे काही असे प्रकार आहेत ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या ही वेगवेगळी असते. बहुतांश हायड्रोजनमध्ये 0 न्यूट्रॉन्स असतात. पण काही हायड्रोजनच्या अणूमध्ये 1 किंवा 2 न्यूट्रॉन असतात. पण लक्षात घ्या,
सुमारे 99.98% हायड्रोजनमध्ये 1 प्रोटॉन आणि 0 न्यूट्रॉन असतात. आणि जर तो प्रभाराने संतुलित असेल तर त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन सुद्धा असेल. तर लक्षात घ्या, अशी मूलद्रव्य ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते त्यांना म्हणतात समस्थानिके, आयसोटोप्स. तर सर्व समस्थानिकांमध्ये प्रोटॉनची संख्या मात्र समान असते, पण न्यूट्रॉनची संख्या ही वेगवेगळी असते. आता आपण जो हायड्रोजन अणू विचारात घेतलाय त्याच्यामध्ये 1 प्रोटॉन आहे, 0 न्यूट्रॉन्स आहेत आणि 1 इलेक्ट्रॉन आहे. मग त्याचं वस्तुमान किती असेल बरं? तर लक्षात घ्या, त्याचं वस्तुमान म्हणजे त्याच्यामधील प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांचं वस्तुमान. आता इथं जर पाहिलं आपण तर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे खूपच नगण्य असतं आणि याच्यात तर 0 न्यूट्रॉन आहे. मग त्या हायड्रोजन अणूचं वस्तुमान हे किती असेल? प्रोटॉन एवढंच असेल, बरोबर? म्हणजे मग ते असेल 1 डाल्टन इतके, बरोबर? पण जर ते आपण अचूक मोजले, प्रोटॉन अधिक इलेक्ट्रॉन यांचे वस्तुमान बरोबर हायड्रोजनचे वस्तुमान, तर ते येतं 1.008 डाल्टन इतके. आता नीट लक्षात घ्या बरं का, आपण जो हायड्रोजनचा प्रकार इथं विचारात घेतलाय तर त्या हायड्रोजन अणूचं वस्तुमान हे हायड्रोजनचे जे इतर आयसोटोप्स आहेत, इतर समस्थानिका आहेत, त्यांच्या सरासरी वजना एवढंच असतं. असं का? कारण आपण जो विचारात घेतलेला हायड्रोजनचा प्रकार आहे तो निसर्गात 99.98% इतक्या प्रमाणात आढळतो. ठीक आहे. आणि असं असल्यामुळे या हायड्रोजनचे वस्तुमान हे हायड्रोजनच्या इतर समस्थानिकांच्या सरासरी वजना एवढंच येते. आता ना आपण एखाद्या काल्पनिक मूलद्रव्याची समस्थानिक विचारात घेऊ. ठीक आहे, त्याचं एक उदाहरण पाहू. तर असं समजा आपल्याकडे 2 समस्थानिक आहेत एका मूलद्रव्याची. ठीक आहे. पहिलं जे समस्थानिक आहे ते 80% नैसर्गिकरित्या आढळतं. ठीक आहे. आणि त्याचं वस्तुमान आहे 5 डाल्टन एवढं. आणि दुसरं जे समस्थानिक आहे ते निसर्गामध्ये 20% प्रमाणात आढळतं आणि त्याचं जे वस्तुमान आहे ते आहे 6 डाल्टन एवढं. मग सरासरी अणुवस्तुमान किती असेल? आता हे जर सोडवलं, 80% म्हणजे किती झालं ते दशांश रूपात लिहायचं झालं तर 0.8 गुणिले 5 अधिक 20% म्हणजे 0.2 गुणिले 6. आणि हे जर सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल, सरासरी अणुवस्तुमान मिळेल 5.2 डाल्टन. तर याला म्हणतात सरासरी अणुवस्तुमान, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. जुन्या पुस्तकांमध्ये याला अणुवजन, ॲटॉमिक वेट असं म्हटलं जायचं. पण प्रत्यक्षात हे वस्तुमान आहे, वजन नाही. तर काय झालं, 19व्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्यामुळे अणूचं सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. उदाहरण द्यायचं झालं तर कार्बनचं सापेक्ष अणुवस्तुमान हे हायड्रोजनच्या तुलनेत 12 पट अधिक आहे. तर लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे सापेक्ष वस्तुमान आणि सरासरी वस्तुमान या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. सापेक्ष अणुवस्तुमान मोजत असताना बऱ्याच मूलद्रव्यांची वस्तुमानं ही अपूर्णांकात येतात आणि म्हणून मग अणुवस्तुमान मोजण्यासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान हे एकक वापरलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर ऑक्सिजनचं सापेक्ष वस्तुमान हे 16 आहे आणि त्याचं एकीकृत वस्तुमान सुद्धा 16 डाल्टन इतकंच आहे. पण काही मूलद्रव्यांच्या बाबतीत मात्र ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.